नाशिकच्या भोंदूबाबा उर्फ कॅप्टन अशोक खराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो गेल्या 2 दिवसांपासून हादरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव आल्याने सगळ्यांच्याच भुवया जे आहे ते उंचवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी धरून ठेवली आणि काल अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे। खरं पाहायला गेलं तर जेव्हा यात रुपाली चाकणकरांचं नाव आलं म्हणजेच जो भोंदू अशोक खरात होता त्याच्या संस्था जी होती त्याच्या विश्वस्तपदी रुपाली चाकणकर होत्या आणि जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी अगदी रान उठवल्याचं पाहायला मिळालं। जो अशोक खरात आहे आणि रुपाली चाकणकर आहे त्यांच्या CDRची मागणी त्यांनी केली। तसंच जो अशोक खरात आहे त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी असं त्यांनी म्हटलं। यासोबतच काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची स्फोटक पत्रकार परिषद पार पडली। यात त्यांनी रुपाली चाकणकरांवरती अनेक गंभीर आरोप केले, ज्यातला महत्त्वाचा आणि विशेष आरोप असा होता की रुपाली चाकणकरांनी अनामिका केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्या। यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते। एकीकडे राजीनाम्याची जी मागणी आहे ती विरोधकांना जोर धरू लागली होती आणि दुसरीकडे अशोक खरातचे वेगवेगळे कारनामे समोर येत होते। या सगळ्याचाच आपण म्हणू शकतो या प्रकरणाचा पहिला बळी जो आहे तो काल गेला, ज्यात रुपाली चाकणकरांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। काल संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचं पत्र सोपवलं। मात्र या पत्रात देखील त्यांनी कुठे या आरोपांवरून राजीनामा देत आहे असं म्हटलेलं नाही। वैयक्तिक कारणामुळे या पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। एकीकडे आता या प्रकरणात पुढे काय होणार असा प्रश्न साहजिकच उपस्थित होते, कारण की अशोक खरातला बलात्कार प्रकरणी अटक केली तर दुसरीकडे राजीनाम्याची मागणी होत होती ती आता पूर्ण झालेली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आता राजीनामा दिलेला। मात्र या प्रकरणात पुढे काय असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतोय। खरं पाहायला गेलं तर आता इथून पुढे जी आहे ती चौकशीला एक वेगळंच वळण मिळू शकतं, कारण की रुपाली चाकणकरांच्या नार्को टेस्टची मागणी केलेली आहे। जो अशोक खरात आहेत त्याच्या आर्थिक व्यवहाराचे प्रश्न किंवा त्याचा आर्थिक व्यवहार जो होत होता त्याची चौकशी होण्याची मागणी केलेली आहे। तसंच या सगळ्यात पाहायला गेलं तर वेगवेगळे कोणते राजकारणी अजून संबंधित आहेत का, कारण राजकारणी म्हणजे काय असं लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून येणारा असतो, लोकांसाठी एक वेगळं उदाहरण जे आहे ते सेट करत असतात। मात्र त्याच्याशी कोणाशी असं संबंध आलं तर कितपत चुकीचं आहे, लोकांसमोर एक चुकीचं एक्झाम्पल या सगळ्यातून जाऊ शकतं, पसरू शकतं, सेट होऊ शकतं। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता खऱ्या प्रकारे चौकशी होऊ शकते। आता या प्रकरणात नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की रुपाली चाकणकरांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। अशोक खरातला अटक करण्यात आलेली आहे। आता नार्को टेस्ट होणार का, आर्थिक व्यवहाराची कशा प्रकारे चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।